हॅलो गाईज, नमस्कार. कशा आहात? तर माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. तर श्रावण बाळ हा कोण होता हे तर सर्वांनाच माहीत आहे, परंतु श्रावण बाळाचे आईवडील कोण होते आणि का आंधळे होते हे कदाचित काही लोकांना माहीत नसेल. श्रावण बाळाचे आईवडील हे अयोध्या नगरीमधील रहिवासी होते. श्रावण बाळाचे वडील, त्यांचं एक किराणा दुकान होतं आणि ते पैसे लोकांना व्याजाने द्यायचे, म्हणजे ते सावकारकी करत होते. मग त्यांच्या घरी एक कामगारीण येत होती, म्हणजे मोलकरीण, झाडू मारण्यासाठी, भांडी घासण्यासाठी ती यायची. तर हे सावकार तिच्याकडे पाहायचे आणि ती पण पाहायची. तर असं करून त्यांच्यामध्ये प्रेम झालं. मग ही गोष्ट तिच्या नवऱ्याला, म्हणजे जी मोलकरीण होती तिच्या नवऱ्याला माहीत झाली. मग त्यावेळेस तिचा नवरा, म्हणजे त्या गावामध्ये जे राजा होते त्यांच्याकडे गेला आणि त्यावेळेस अयोध्या नगरीमधले राजा दशरथ राजांचे वडील होते. मग त्यांनी त्या दोघांना बोलवून घेतलं आणि विचारलं की हे जे सांगतात ते खरं आहे का. त्यावेळेस ते दोघं घाबरून गेले आणि त्या सावकाराने सांगितलं, हो, माझी चूक झाली, मला माफ करा. ती दिसायला एवढी सुंदर होती, त्याच्यामुळे मी तिच्याकडे पाहिलं आणि मी तिच्या प्रेमात पडलो, पण मला माफ करा, मी इथून पुढे नाही असं करणार. आणि ती जी कामगारी मोलकरीण होती ती पण म्हणाली की माझी पण चूक झाली, मला माफ करा. मग दोघांनी चूक मान्य केल्यानंतर मग तिचा नवरा जो असतो तो, मोलकरणीचा नवरा म्हणतो, तर तो म्हणतो की मला मुलं आहेत आणि माझा संसार उद्ध्वस्त झाला. आणि मग त्यावेळेस राजाने ठरवलं की आता या दोघांना शिक्षा द्यायची. तर आता काय शिक्षा द्यायची? मग त्यांनी ठरवलं की ज्या डोळ्यांनी एकमेकाकडे पाहत होते आणि त्यामुळे हा प्रश्न निर्माण झाला, तर त्या दोघांचे डोळे घालवायचे. मग ती शिक्षा देण्यात आली. मग तिचा नवरा जो असतो तोच राजाला सांगतो की मी आता हिला पत्नीच्या रूपामध्ये नाही स्वीकारणार, आणि तसं म्हणून तो तिथून निघून जातो. मग त्यावेळेस राजा विचार करतो की या दोघांना जर गावात ठेवलं तर बाकीच्यांच्या पण, म्हणजे असं मनावरती परिणाम होईल, म्हणजे ते पण तसंच वागतील. म्हणून राजाने ठरवलं की या दोघांना गावापासून खूप दूर पाठवायचं